स्मिता तळवळकर. तर त्या निर्मिती क्षेत्रामधल्या त्या म्हणजे फारच दिग्गज नाव, आणि त्यांनी इतक्या सुंदर फिल्म्स केल्या होत्या. तर त्यांनी मला लिटरली बसवून कागद पेन घेऊन की सुतळीच्या बंडलपासून सतरंजीपासून ते काय काय करावं लागतं, कुठपर्यंत काय काय गोष्टी कराव्या लागतात हे मला त्यांनी हाताने लिहून दिलं त्यांच्या, आणि माझ्याकडे अजून इथं जपून ठेवलं आहे मी त्यांची आठवण. मराठीमध्ये दुर्दैवाने असं आहे की जर 100 सिनेमे घडत असतील तर त्यातले 92 हे फर्स्ट टाईम प्रोड्युसर असतात, आणि 7-8च प्रोड्युसर आहेत जे वर्षानुवर्ष सिनेमे करतात. फक्त आपल्याकडे 3-4 कोटी रुपये एक्सेस आहेत आपल्या प्रमुख व्यवसायाच्या व्यतिरिक्त, म्हणून ती निर्मिती करणं टाळावं आणि या सगळ्या लोकांचा एक अभ्यास करावा. ती कॉम्पिटिशन तशा अर्थाने आहे की आपल्याकडे तेवढी बजेट्स नाही आहेत, आपल्याकडे तेवढी तशा पद्धतीची मुभा नाही आहे आपल्याला विचार करायची. जोपर्यंत लोकांना ते कंपल्शन होत नाही की हा सिनेमा जाऊन मी थिएटरमध्येच बघितला पाहिजे, तसा सिनेमा करणं गरजेचं आहे. दुर्दैवाने मी असं काम नाही केलं, म्हणजे इतक्या फिल्म्स करूनही मला कधीच चॅनलने आत्तापर्यंत मला फिल्म दिली नाही आहे. हा बिझनेस तसाच आहे की तुम्हाला जेवढी जास्त रिस्क तुमची असेल तेवढे तुम्हाला जास्त रिवॉर्ड्स पण मिळतात. वळू तर खूपच, त्याच्यामुळे तर वळून नाही बघितलं मागे असं. गच्ची जो सिनेमा मी केला होता त्या सिनेमामध्ये मला एकही रुपया नाही मिळाला. इतका डाऊन होतो मी तेव्हा. आणि सुधाकरनी मला त्याच्यामध्ये एक गोष्ट ऐकली, सुधाकर रेड्डीनं, नाळची. मला जो अपेक्षित होता बिनलग्नाची गोष्ट त्याच्यापेक्षा कधीतरी पटीनं चांगला चालला तो सिनेमा या कॉम्पिटिशनमध्ये. तर ते बघताना जे मला म्हणजे मी नाचलो आहे, मी कुठला तरी मूवी करावा आणि तो लार्जर दॅन लाईफ व्हावा असं मला वाटतं. हे चालेल. हाय हॅलो नमस्कार. रोलिंग स्कोप या चॅनलवर मी रुचामुळे तुमचं मनापासून स्वागत करते. आजपर्यंत आपण अनेक कलाकारांसोबत गप्पा मारल्या, दिग्दर्शकांसोबत गप्पा मारल्या, पण कुठेतरी निर्मिती क्षेत्र मागे राहिलं असं मला वाटत होतं. म्हणून आज चित्रपट निर्माते नितीन वैद्य यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत आणि नेमकं निर्मिती क्षेत्रामध्ये काय असतं, कशा पद्धतीने आव्हानं असतात, काय ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, हे सगळं जाणून घेणार आहोत. कारण मला स्वतःला याबद्दल भरपूर शंका आहेत, त्यामुळे त्या सगळ्या मी या सरांना विचारणार आहे आणि सरांकडून जाणून घेणार आहे नेमकं निर्मिती क्षेत्र म्हणजे काय. आता निर्मिती क्षेत्रामध्ये सुद्धा अनुभव महत्त्वाचा असतो आणि सरांचा दांडगा अनुभव आहे, कारण गेल्या 19 वर्षांपासून ते या क्षेत्रात आहेत आणि 40पेक्षा जास्त चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली आहे. आता एवढे दिग्गज व्यक्तिमत्व आपल्या स्टुडिओमध्ये आलेत म्हटल्यावर आपण त्यांना काहीतरी गिफ्ट सुद्धा दिलंच पाहिजे. त्यामुळे रोलिंग स्कोप कडून सर एक छोटीशी भेटवस्तू तुम्हाला. थँक्यू सो मच. या गोड भेटवस्तूसोबत आपण पॉडकास्टची पण गोड सुरुवात करूया. तर सर सगळ्यात पहिले तुम्ही वळू या चित्रपटाची निर्मिती केली 19 वर्षांपूर्वी आणि आत्ता रिसेंटली आला तो माया चित्रपट. 19 वर्षांपूर्वी बघताना निर्मिती क्षेत्र आणि आज बघताना हा जो प्रचंड मोठा डिफरन्स आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं तर सगळ्यात पहिल्यांदा धन्यवाद की तू पॉडकास्टसाठी मला बोलवलंस, आणि तू सगळ्यात पहिल्यांदा जे म्हणलीस की कलाकारांचे, दिग्दर्शकांचे आत्तापर्यंत खूप मुलाखती झाल्या पण निर्मिती क्षेत्र मागं पडलं. तर ते खरं तसंच आहे. निर्माता म्हणून सगळ्यात मागे पडलेलाच खरं तर तो आत्ता सिनेमा क्षेत्रामधला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो सगळ्यात मागे पडला आहे, आणि त्याला तू एक संधी देते आहेस आणि पॉडकास्ट करतेस, त्यामुळे थँक्यू सो मच. तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर 19 वर्षापूर्वी जेव्हा सुरुवात केली तेव्हा खरं तर मी माझ्या वैयक्तिक याच्या अनुभवाबद्दल सांगतो की मला खरंच निर्मिती क्षेत्र म्हणजे काहीच माहिती नव्हतं. मग मी ॲक्सिडेंटलीच निर्माता झालो, आणि खरं तर त्या सिनेमाचा मी कार्यकारी निर्माता आहे. आम्ही निर्माता म्हणून मी नंतर माझा पहिला सिनेमा गच्ची नावाचा जो प्रिया बापट आणि अभय महाजनचा होता तो मी केला. पण वळू जेव्हा मी केला तेव्हा मी ICICI बँकेमध्ये नोकरी करत होतो MBA करून, आणि उमेश कुलकर्णी जो माझा भाऊ आहे वळूचा दिग्दर्शक, तर त्यांनी FTIमधनं त्याचा डिरेक्शनचा डिप्लोमा पूर्ण केला होता. त्याला नॅशनल अवॉर्ड्स होती. गिरणी नावाची त्याची खूप मोठी गाजलेली शॉर्ट फिल्म. त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं की आता आपण पूर्णपणे सिनेमा निर्मितीमध्येच आपण काम करणार आहोत, आणि त्यांनी आणि गिरीश कुलकर्णीनं मिळून वळू नावाची फिल्म लिहिली होती. आणि त्यांनी मला एके दिवशी फोन केला आणि सांगितलं की आता मला आयुष्यभर सिनेमे करायचे आहेत, मला माहिती आहे तुला काही बँकेत नोकरी करायची नाही आहे, तू नोकरी सोड आणि ये आपण दोघं मिळून पूर्ण आयुष्यभर सिनेमे करू, चांगले फिल्म्स करू. सो मी नोकरी सोडली आणि आलो, आणि तेव्हा मला
काहीच सिनेमाचा कॅमेरा काय असतो, स्पॉट बॉयज कसं काम करतात पासून काहीही माहिती नव्हतं. सो ते सगळं उमेशच्या सोबतीनं मी ते बघितलं, शिकलो खूप. उमेशचा इतका अभ्यासू माणूस आहे आणि इतका त्याचा अनुभव चांगला या सगळ्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे मला त्याचा इतका फायदा झाला. तर ते करताना मला खूप जास्त इतर मराठीतल्या इतर लोकांनी पण खूप मदत केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्मिता तळवळकर. तर त्या निर्मिती क्षेत्रामधल्या त्या म्हणजे फारच दिग्गज नाव, आणि त्यांनी इतक्या सुंदर फिल्म्स केल्या होत्या. तर त्यांनी मला लिटरली बसवून कागद पेन घेऊन की सुतळीच्या बंडलपासून सतरंजीपासून ते काय काय करावं लागतं, कुठपर्यंत काय काय गोष्टी कराव्या लागतात हे मला त्यांनी हाताने लिहून दिलं त्यांच्या, आणि माझ्याकडे अजून इथे जपून ठेवलं आहे मी ते त्यांची आठवण. सो त्यांनी इतक्या गोष्टी मला समजावून सांगितल्या की निर्मिती करताना काय काय गोष्टी बघितल्या पाहिजेत. सो तेव्हा असं होतं की बऱ्यापैकी तो जो काळ होता जेव्हा आम्ही वळू केला, तर तो खूप मराठी चित्रपट बदलायचा काळ होता. म्हणजे श्वास नुकताच आला होता आणि त्याच्यानंतर वळू, त्याच्यानंतर आम्ही करायचा प्रयत्न करत होतो. चांगले सिनेमे खरं तेव्हा येत होते. हां, म्हणजे तेव्हा नव्याने एक सुरुवात होती, वेगळ्या पद्धतीचा सिनेमा तयार होत होता. सो ते करताना ना लोकांचा जो काही ॲक्सेप्टन्स होता, सिनेमा करणाऱ्या लोकांकडे, दिग्दर्शकांकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन होता तो खूप छान होता. म्हणजे तेव्हा मेकर्स पण खूप चांगले चांगले येऊ घातले होते मराठीमध्ये, आणि सुदैवाने मी तेव्हा आणि उमेशसारख्या मेकरबरोबर मला काम करायला मिळालं, त्यांनी मला संधी दिली. सो तेव्हाचं जे एकंदरीत सिनेमा निर्मितीचं जे हे आपण त्याच्याकडे बघत होतो ना, ते खूप जास्त प्रोफेशनल नसल्यामुळे कदाचित मला ते जास्त सोपं गेलं. आत्ता जर तू बघशील तर बऱ्यापैकी आपण प्रोफेशनली त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी यायला लागल्या, टेक्निकली असतील, बाकी कलाकारांबरोबरच्या सगळ्या ज्या काही आपल्या व्यावहारिक गोष्टी असतील त्या खूप बऱ्यापैकी आपण व्यावहारिक आपण पुढे गेलो असल्यामुळे आता गोष्टी सोप्या झाल्यात. तेव्हा सोप्या होत्याच, पण खूप जास्त मला असं वाटतं की त्या समजुतीनं आणि एकमेकांना सांभाळून घेण्याच्या होत्या. आता ते सांभाळले पण जरा कमी झालं आहे, पण व्यावहारिक दृष्टिकोन आला आहे. पण त्याच्यामुळे पण असं आहे की गोष्टी खूप चांगल्या आणि सोप्या पद्धतीने म्हणण्यापेक्षा नेमक्या पद्धतीने होतात. सो हा फरक आत्ता निर्मिती ह्याच्यामधला मला खूप प्रकर्षाने जाणवतो आहे, जो पूर्वी थोडासा कमी होता असं म्हणता येईल. पण सर, आता नेमकं निर्मिती क्षेत्र हे कसं असतं? कारण सामान्य लोकांच्या मते निर्मिती क्षेत्र म्हणजे की जो फक्त सगळ्या कलाकारांना त्यांची एक स्पेसिफिक अमाऊंट देतो अशी एक व्यक्ती, पण निर्मात्याचं त्यामागे खूप मोठं काम असतं. तर हे कशा पद्धतीने क्षेत्र तुम्ही हँडल करताय, काय आहे नेमकं या क्षेत्रामध्ये? खरं तर निर्मात्याचं काम दिग्दर्शका एवढंच असतं. म्हणजे मला असं वाटतं त्याच्यापेक्षाही दिग्दर्शकही सिनेमा रिलीज झाल्यानंतर कदाचित त्याचं काम संपतं, पण निर्मात्याचं त्याच्यानंतरही चालू राहतं. सुरू राहतं, मला वाटतं ते सुरू होतं जास्त हां, ते प्रमाणात. खूपच म्हणजे सगळ्यात कमी आपल्याकडे ॲक्टरचं काम असतं, त्याच्यानंतर बाकी लोकांचं, पण सगळ्यात जास्त ॲक्टर आपल्याकडे ओळखला जातो, मग दिग्दर्शक आणि मग निर्माता. हे आपलं म्हणजे ह्या इंडस्ट्रीचंच दुर्दैव आहे हे. पण निर्माता म्हणून मला असं वाटतं की कधी कोणी जर सिनेमाचा निर्मिती करायचा जर विचार करत असेल तर मला असं वाटतं की त्याचं स्क्रिप्ट, त्याची संहिता जी सगळ्यात महत्त्वाचं आहे, ज्याच्यावर तुमच्या सगळ्या जे काही 2, 2.5, 3 कोटी 4 कोटी जे काही तुम्ही इन्व्हेस्ट करणार त्याचा डोलारा अवलंबून आहे. तर ती स्क्रिप्ट खरं तर खूप समजणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला असं होतं की पैसे आहेत म्हणून निर्मिती केली जाते, आणि नक्की आपण कुठल्या पद्धतीचा सिनेमा करतो आहे. आत्ता आपण काय जगातला सोडा, पण आत्ता आपल्या इथे महाराष्ट्रात म्हणा किंवा भारतात म्हणा कशा पद्धतीचा सिनेमा बघितला जातो आहे, केला जातो आहे. आपण जेव्हा सिनेमा करणार आहोत आणि त्याच्यानंतर जेव्हा तो रिलीज होणार आहे तर तेव्हा तो नक्की 6, 8, 10 महिन्यानंतर काय पद्धतीचा ट्रेंड असणार आहे, कशा पद्धतीचा सिनेमा आपण करायला पाहिजे ह्याचा विचार केला जात नाही. एक पॅकेज त्यांच्याकडे येतं लोकांकडे की बाबा हा दिग्दर्शक आहे, हा कलाकार आहे आणि हा विषय आहे. सो तेवढं फक्त बघून या पैशांमध्ये हे होणार आहे, एवढं बघूनच त्या निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. तो जो मला असं वाटतं की जरा म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत नाही म्हणत, काही काही जणांच्या बाबतीत की जो थोडासा मला असं वाटतं की त्याच्याबरोबर विचार करण्याची गरज आहे. फक्त आपल्याकडे 3-4 कोटी रुपये एक्सेस आहेत आपल्या प्रमुख व्यवसायाच्या व्यतिरिक्त, म्हणून ती निर्मिती करणं टाळावं आणि या सगळ्या लोकांचा एक अभ्यास करावा की जी लोकं आपल्याला हे प्रपोजल घेऊन आली आहेत ती नक्की त्यांनी काय आत्तापर्यंत केलं आहे. आणि ते जर समजा पहिल्यांदाच सिनेमा करणार असेल तरी हरकत नाही, पण तो नक्की त्याचा अनुभव काय आहे, कोणाला असिस्ट केला आहे का, कोणाकडनं शिकला आहे का, सिनेमा कुठे कशा पद्धतीने त्याला पुढे घेऊन जायचं आहे. सिनेमाचे आपल्याला जेव्हा आर्थिक तिकडनं आपल्याला इन्कम त्याचं अपेक्षित आहे
तर ते कशा पद्धतीने होणार आहे याच्याबद्दलचे विचार पहिल्यापासून असले पाहिजे असं मला वाटतं. सर आता तुम्ही म्हणालात पहिला सिनेमा, तर समजा कोणाला आता या क्षेत्रामध्ये यायचं आहे, पहिला सिनेमा ज्याच्यामध्ये निर्मिती क्षेत्रातच यायचं आहे, तर तशानं तुम्ही काय सांगाल की पहिला सिनेमा आपण निर्मिती करताना काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत? प्रिकॉशन्स म्हणजे मी तुला आता असं म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचं त्यांना स्क्रिप्ट कळलं पाहिजे. म्हणजे जसं दिग्दर्शक जेव्हा पहिल्यांदा डिरेक्ट करायला येतो तेव्हा तो काही जणांना असिस्ट केलेलं असतं किंवा कुठल्या तरी फिल्म स्कूलमध्ये तो शिकून आलेला असतो, काहीतरी अनुभव असतो. तर तसा अनुभव घेता येणं गरजेचं आहे. आता प्रत्येकालाच ते शक्य असतं असं नाही, कारण मी जसं म्हटलं की मराठीमध्ये दुर्दैवाने असं आहे की जर 100 सिनेमे घडत असतील तर त्यातले 92 हे फर्स्ट टाईम प्रोड्युसर असतात आणि 7-8च प्रोड्युसर आहेत जे वर्षानुवर्ष सिनेमे करतायत. मला वाटत नाही आपण मोजायला बसलो तर 8-10 जणांच्या वर नावं निघणार नाहीत जे वर्षानुवर्ष सिनेमे करतात, जी खरं तर एका दृष्टीने चांगली गोष्ट पण आहे आणि शोकांतिका पण आहे. प्रत्येक वेळेला जो नवीन प्रोड्युसर येतोय 90-92 जे काही मी तुला आकडा सांगतोय, तर त्याच्यामध्ये आत्तापर्यंत असं आहे की त्यांनी त्यांचा मूळ व्यवसाय वेगळा आहे आणि त्यांच्याकडे ॲक्सेस पैसे असल्यामुळे त्यांनी सिनेमामध्ये काहीतरी एक करू बघण्याचा त्यांचा विचार केलेला आहे. सो त्यांना मग प्रत्येक वेळेला असं होत नाही की वेळ असतो आणि असिस्ट करायला जमतं किंवा कोणाला प्रोडक्शनमध्ये जाऊन असिस्ट केलं, प्रोडक्शनची प्रोसेस समजून घेतली, डिस्ट्रीब्युशनची प्रोसेस समजून घेतली, मार्केटिंगची प्रोसेस समजून घेतली, हे कदाचित त्यांना जमत नाही. पण त्यांच्याबरोबर जो महत्त्वाचा माणूस आहे, खरं तर जो म्हणजे सगळ्या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाची 2 माणसं असतात सिनेमा करताना, एक तर दिग्दर्शक आणि दुसरा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, कार्यकारी निर्माता. तर तो कार्यकारी निर्माता जो आहे तो त्यांनी खूप चांगला निवडणं गरजेचं आहे, ज्यांनी अशा पद्धतीचा अनुभव घेतला असेल आणि अशा पद्धतीने सिनेमा पहिल्यापासून शेवटपर्यंत म्हणजे रिलीज होऊन तो काय OTTवर म्हणा किंवा सॅटेलाईट चॅनलवर जाईपर्यंतचा अनुभव त्याचा दांडगा असेल. तर अशा माणसांबरोबर त्यांनी काम करणं गरजेचं आहे. कारण जसं मी तुला म्हटलं की प्रत्येकालाच ते शक्य होत नाही वेळ देता येणं, पण चांगले पैसे चांगल्या माणसाकडे जर पैसे दिले आणि त्यांनी जर त्याचा चांगला विनियोग केला तर अशी माणसं निवडणं गरजेचं आहे. पण मग सर आता असं अनेक जण म्हणतात की खूप चांगले चित्रपट आहेत पण त्यांना निर्माते मिळत नाहीत, तर अशांना म्हणजे किंवा या स्टेटमेंटबद्दल तुम्ही काय सांगाल की खूप चांगल्या स्क्रिप्ट आहेत पण त्यांना निर्मातेच नसतात? नाही, मला असं वाटत नाही. चांगलं असेल तर त्याला निर्माता मिळणार नाही असं मला खरं तर ते आता हे सगळीकडेच आहे म्हणजे आणि बरं चांगलं वाईट हे काय इतकं सब्जेक्टिव्ह आहे की कशाला चांगलं म्हणायचं कशाला वाईट, हा कोणाला कुठली गोष्ट चांगली वाटेल तर कोणाला कुठली नाही वाटणार. पण तरी मला असं वाटतं की जर ते योग्य पद्धतीने त्याचा जर त्यांनी अभ्यास केला असेल, त्याच्याबद्दलचं सिनेमाबद्दलचं त्यांनी प्रोजेक्शन त्यांचं जर प्रॉपर असेल, त्याच्यामागे जर माणसं चांगली उभी राहिली असतील तर मला असं वाटतं निर्माता मिळणं हे तेवढं अवघड नाही आहे. कारण मराठीमध्ये सुदैवाने आपण खूप कमी पैशांमध्ये खूप चांगला सिनेमा करतो. म्हणजे मला असं वाटतं की 2-2.5 कोटीमध्ये सिनेमा करणं आणि ज्या पद्धतीची प्रोडक्शन व्हॅल्यू आपण दाखवतो ते नाही शक्य होत इतर भाषांमधल्या सिनेमांना. सो तेवढी रिस्क घेणं आणि तेवढे 2-3 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणारी माणसं आहेत आपल्याकडे. मला वाटत नाही की तो स्ट्रगल आहे आता. पण मग तुम्ही एखाद्या चित्रपटाची निर्मिती करताना कोणत्या गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवतात की हा माझा क्रायटेरिया आहे, हे फिट असेल तर मी हो म्हणणार आणि हे नसेल तर मग मी नाही म्हणणार, असं तुम्ही काय डिसाईड केलं आहे का? मला जसं मगाशी प्रत्येक वेळेला मी सांगतो तेच की मला स्क्रिप्टच मला खूपच मला असं वाटतं की त्याच्याशिवाय काही नाही. जसं मी प्रत्येक वेळेला सांगतो की जसं दिग्दर्शकाला ते फिल्म करताना त्या फिल्मचं त्याचं एक्सप्रेशन असतं ना, की लेखकाचं दिग्दर्शकाचं ते एक्सप्रेशन असतं, त्याशिवाय ती फिल्म होऊ शकत नाही. सो ते एक्सप्रेशन माझं पण असलं पाहिजे. मग ते जर माझं नसेल आणि ॲज अ प्रोड्युसर म्हणून मी त्याला शेवटपर्यंत न्याय देऊ शकत नसेल तर मग मला असं वाटतं की ते सिनेमा सक्सेसफुल करणंच तेवढा माझं कन्व्हिक्शन नसेल तर मी तो सिनेमा सक्सेसफुल होणारच नाही असं मला फार वाटतं. म्हणून ते मी खूप पहिल्यापासून बघतो की काय पद्धतीची गोष्ट आहे आणि जसं म्हणलं की काही महिन्यांनंतर काही काळानंतर हा सिनेमा रिलीज होणार आहे, कधी कधी वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षही लागतात. सो तेव्हा पण हा सिनेमा लोकांना त्या काळातला बघावा असं वाटेल का, नवीन वाटेल का, तो जुना नाही ना वाटणार, हे विचार करून निवडावं लागतं. आणि अर्थातच त्याच्याबरोबर असणारे सगळे तंत्रज्ञ आणि कलाकार. सो हे नक्की काय कुठला माणूस कशा पद्धतीने न्याय देऊ शकेल जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने ह्याचा विचार करूनच मी तो सिनेमा करायचा की नाही ते निवडतो. पण मग आता ह्याला चित्रपटसृष्टीला एक आपण म्हणू शकतो कॉम्पिटिटर मोठा आलेला आहे, तो कॉम्पिटिटर म्हणजे OTT. मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण एका मोमेंटला आपण चित्रपट निर्मिती करतो कारण ती भव्य दिव्य दिसावी, लोकांनी यावं यासाठी, आणि त्याच्यानंतर मग ते OTT मला वाटतं की अर्धी ती गोष्ट खेचून घेतो स्वतःकडे.
मग याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? कॉम्पिटिटर नाही आहे खरं तर, म्हणजे उलट चांगली गोष्ट आहे. OTT प्लॅटफॉर्म आले आहेत, हे अजून एक नवीन ॲव्हेन्यू तयार झाला. पहिल्यांदा असं होतं की टेलिव्हिजनवर सिनेमा सॅटेलाईट राईट्स त्याचे जायचे, विकत घेतले जायचे. पण आता त्याचं प्रमाण कमी झालं आहे. म्हणजे खूपच सगळ्या गोष्टी शिफ्ट झाल्यात मोबाईलवर, आणि OTTमुळे सगळं मोबाईलवर बघणं जास्त लोकांचा प्रेफरन्स आला. तर आता टी व्ही बघणं खूप कमी झालं आहे. सो आता टी व्हीला पर्याय जर मोबाईल, लॅपटॉप आणि आयपॅड झाले, तर त्याच्यावर बघण्यासारखं माध्यम OTT जर आहे, तर OTT हा कॉम्पिटिटर नसून ही एक चांगली सोय आहे असं मला वाटतं, आणि ती अपॉर्च्युनिटी आहे. आता त्याच्यामध्ये दुर्दैवाने असं झालं आहे की म्हणजे त्याच्यावर सगळंच आहे तुम्हाला, म्हणजे जगातल्या कुठलीही गोष्ट तुम्हाला काहीही मिळतं. हां, मग तुम्ही, आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता यायचं आहे. सो त्याच्यामध्ये आता आपली जागा निर्माण करायची आहे. सो ती कॉम्पिटिशन तशा अर्थाने आहे की आपल्याकडे तेवढी बजेट्स नाही आहेत, आपल्याकडे तेवढी तशा पद्धतीची मुभा नाही आहे आपल्याला विचार करायची. आपण करू शकतो, मोठ्या फिल्म्स करू शकतो, पण दुर्दैवाने बजेटमुळे आपल्याला तशी मुभा नाही आहे. पण ती स्पेस हळूहळू निर्माण करावी लागेल. सो त्याच्यावर प्रयत्न करतायत लोक, आणि आय गेस होईल, वेळ लागेल पण होईल. पण मग सर OTT मध्ये असं पण मी खूप वेळा बघते की एखादा मूव्ही येतो जो आपण थिएटरमध्ये रिलीज करतो, तेव्हा लोक त्याला फार रिस्पॉन्स देत नाही, आणि प्रत्येक वेळी एक असं की OTTवर आल्यावर आपण बघूयात ना, काय हरकत आहे. मग आपण चित्रपटाची निर्मिती कशासाठी करतोय की लोकांनी थिएटरमध्ये जाऊन बघायचं. मग तो OTTवर आल्यावर बघणार असाल तर मग त्या चित्रपटाचे जे कुठले कलाकार आहेत, निर्माते आहेत, त्यांना कसं काय त्याचं फळ मिळणार. आणि OTTवर आल्यावर तोच चित्रपट खूप दणक्यात गाजतो सुद्धा, असे खूप चित्रपट आहेत. अशा मोमेंटला तुम्ही कसं टॅकल करता, कारण सगळी गणितं फिरतात या क्षणी. हो, नाही आता काय झालं ना, जसं मी तुला म्हटलं की जोपर्यंत लोकांना ते कंपल्शन होत नाही की हा सिनेमा जाऊन मी थिएटरमध्येच बघितला पाहिजे, तसा सिनेमा करणं गरजेचं आहे. म्हणजे आता असं नाही होणार की कुठलाही सिनेमा थिएटरवर चालेल, कारण इतकी कॉम्पिटिशन आहे, आणि जोपर्यंत तुम्हाला तो एक्सपिरियन्स मिळत नाही, म्हणजे सिनेमा हा थिएटरमध्ये जाऊन एक्सपिरियन्स करण्याचा विषय आहे, तर तो एक्सपिरियन्स होण्यासारखा जोपर्यंत सिनेमा होत नाही किंवा तसा विषय आपण निवडत नाही, किंवा कम्युनिटी वॉचिंग, म्हणजे सिनेमा हे कम्युनिटी वॉचिंग, एकट्याने बघायचं नाही आहे खरं तर सगळ्यांनी समुदायाने बघण्याचं जे काही सिनेमा माध्यम आहे, तर तशा पद्धतीचे सिनेमे जास्तीत जास्त आता बघितले जातील थिएटरमध्ये जाऊन. हा मोठा बदल आता त्याच्यामध्ये होतो आहे. आणि OTTवर सिनेमा साठी पण मग तो पण एक OTTचा सिनेमा हा पण आता एक वेगळा प्रकार आहे की जो सिनेमा OTTवर जास्त बघितला जाईल, मल्टिप्लेक्समध्ये जास्त बघितला जाईल, अशा पण कॅटेगरीज खूप आहेत. खरं तर सिनेमा हा थिएटरमध्येच बघायला पाहिजे, म्हणजे हे आहे. पण बऱ्याच कारणास्तव ज्यांना थिएटरमध्ये जायला जमत नाही बघायला, त्यांना OTT ही खूप मोठी सुविधा आहे असं मला वाटतं. पण त्याच्या अनुषंगाने मग त्या फिल्मचं OTTवर जर तो जास्त बघितला जाणार असेल, तर त्या अनुषंगाने त्याचं व्यावसायिक गणित बांधता आलं पाहिजे, आणि त्याप्रमाणे आता आपल्याला स्वतःला बदलता आलं पाहिजे की हा सिनेमा निर्मिती करतानाच त्याची गणितं आपल्याला कळतात की नक्की हा सिनेमा थिएटरमध्ये किती पद्धतीने आपल्याला पैसे, कशा पद्धतीने आपल्याला पैसे देऊ शकतो, आणि तो जर तेवढेच पैसे देऊ शकणार असेल तर मला बाकीचं डेफिसिट कुठून मला रिकवर करायचं तर OTTवरून. मग तशा पद्धतीने त्याची गणितं बांधावी लागतील, आपल्याला थोडं बदलावं लागेल ह्याच्यामध्ये. अच्छा, म्हणजे जर आपण फक्त थिएटर बेस्ड करणार असू तेव्हा आपलं गणित वेगळं असतं, आणि जेव्हा आपण OTTचा विचार करतो तेव्हा आपलं गणित वेगळं बजेट असतं. वेगळं करायला पाहिजे असं. म्हणजे आता ती वेळ आलेली आहे, कारण OTTवर जर जास्त बघितला जाणारा सिनेमा असेल आणि असं आपल्याला त्या सिनेमाची गरजच नसेल, म्हणजे उदाहरण म्हणून सांगतोय की एखादा सिनेमा नाही, तुम्हाला प्रत्येक सिनेमाच काही भव्य दिव्य आणि त्याच्यामध्ये खूप मोठे VFX आणि खूप ॲक्शन आणि असं गाणी असू शकणार नाहीत, त्या गोष्टीची काही काही गरजही नसते. जसं मी आत्ता केलेला जो सिनेमा होता बिनलग्नाची गोष्ट, तर त्याची गरज नव्हती, ती गोष्ट एका घरातच होणारी होती, कारण त्याची गोष्टीची गरजच होती ती. सो तो सिनेमा मग मला खूप कमी पैशांमध्ये असा डिझाईन करावा लागेल की थिएटरवर मला जास्त अवलंबून राहता येणार नाही. मग मला OTT आणि सॅटेलाईटमधनं मला जास्तीत जास्त रिकव्हरी कशी करता येईल त्या दृष्टीने मला त्याची गणितं बांधावी लागतील. सो अशा पद्धतीने डिझाईन्स आपल्याला करावे लागतील. आणि सर आता काही वेळेस असं होतं की निर्मात्याला एखाद्या मोठ्या चॅनलचं बॅकिंग असतं तेव्हा एखाद्या चित्रपटाची निर्मिती होते, आणि काही वेळेस नसतं तेव्हा एखाद्या चित्रपटाची निर्मिती होते. तुम्ही या दोन्ही काय म्हणतात फळींवर काम केलेलं आहे, तर तुमचा याबद्दलचा अनुभव कसा होता की जेव्हा कुठेतरी बॅकिंग असणं आणि बॅकिंग नसणं? दुर्दैवाने मी असं काम नाही केलं, म्हणजे इतक्या फिल्म्स करूनही मला कधीच चॅनलने आत्तापर्यंत मला फिल्म दिली नाही आहे. सो या निमित्ताने कदाचित ऐकून देतील तर फार बरं होईल. म्हणजे पुढच्या सगळ्याला देतील कदाचित.
नाही पण सी त्याच्यामध्ये दोन हे आहेत की चॅनलचं जर आपल्याकडे पाठबळ असेल तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला कुठे जायचं, म्हणजे प्रवासाला सुरुवात करतानाच माहिती आहे की आपलं डेस्टिनेशन काय आहे, कुठून कुठपर्यंत पोहोचायचं आहे, ते कसं पोहोचायचं, काय करायचं, ह्यासाठी खूप मोठी यंत्रणा आपल्या पाठीमागे आहे. सो खूप जास्त त्याचा फायदा होतो, क्लॅरिटीने काम होतं आणि एक तो सपोर्ट काहीतरी वेगळंच तुम्हाला देऊन जातो. पण जेव्हा तुम्ही इंडिपेंडंटली जेव्हा करता तर राईट फ्रॉम फायनान्सेस गोळा करण्यापासून ते त्याचं शेवटपर्यंत मार्केटिंग आणि प्रमोशन करण्यापर्यंत तुम्हाला कुठलाच सपोर्ट नसतो. तेव्हा तुम्हाला खूप मग काय म्हणतात ना की तुमच्या स्वतःच्या गट फिलिंगवर आणि लोकांवर अवलंबून काम करत राहावं लागतं. सो ते इतकं चॅलेंजिंग असतं आणि मला असं वाटतं की ते जास्त गरजेचं पण आहे की घडण्यासाठी. अदरवाईज म्हणजे ती जी काही चॅनलमधली जी काही 8-10 हुशार चांगली आणि अनुभवी मंडळी बसलेत त्यांच्या जीवावरच सिनेमा करणं किती वेळ जमणार आहे. आपल्याला काहीतरी स्वतःचं काहीतरी करावं लागणारच. सो मला दोन्हीच्यामध्ये प्लस आणि मायनस गोष्टी वाटतात. अर्थात चॅनलचा सपोर्ट असेल तर तो सिनेमा खूप पहिल्यापासूनच लोकांपर्यंत पोहोचतो, त्याची व्याप्ती मोठी असते आणि त्याचं कमर्शियल गणितही वेगळं असतं. पण इंडिपेंडंट सिनेमा करणं पण मला असं वाटतं की खूप जास्त त्याची एक वेगळीच मजा आहे. पण त्याच्यामध्ये हाय रिस्क असते का? अर्थातच म्हणजे जेव्हा तुम्हाला चॅनल पण हाय रिस्क हाय प्रॉफिट असंच आहे. चॅनल जेव्हा तुम्हाला सपोर्ट करतं तेव्हा सगळी चॅनल बऱ्यापैकी रिस्क घेतली, त्याच्यामुळे चॅनलचे जास्त त्याच्यामध्ये रिवॉर्ड्स असतात जे असले पण पाहिजे. पण हा बिझनेस तसाच आहे की तुम्हाला जेवढी जास्त रिस्क तुमची असेल तेवढे तुम्हाला जास्त रिवॉर्ड्स पण मिळतात. मी आत्ता जो प्रश्न विचारणार आहे ना सर, तुम्हाला वाटतं की तो कदाचित सगळ्यांच्याच मनात असेल की निर्मिती क्षेत्राचं आर्थिक गणित कशा पद्धतीने सांभाळलं जातं, त्याचं आर्थिक नियोजन कसं असतं चित्रपट निर्मिती? सांभाळलं जातं कसं आणि काय, म्हणजे खरं तर मला असं वाटतं की त्याला काही अशी सिस्टीम असं काही नाही, कारण त्याला काही सूत्र नाही आहे ना. म्हणजे आपण कुठलीही फिल्म करतो तर त्याच्यात हे असं केल्यानंतर एवढे एक प्रॉडक्ट नाही आहे की त्याचे एवढे पैसे होतीलच, अशा पद्धतीने होतीलच. त्याचे काहीतरी ठोकताळे जे आहेत ते आपल्याला बांधत जावं लागतं. जसं मी तुला मगाशी म्हणलं की सिनेमाच्या गरजेप्रमाणे ते करत जावं लागतं. पण त्याचं मला सगळ्यात महत्त्वाचं काय वाटतं की सिनेमा निर्मिती करणं म्हणजे शेती करण्यासारखं आहे. म्हणजे तुम्हाला शेतकऱ्याला जसं दरवर्षी तुम्हाला पीक काढावंच लागतं, तुम्हाला त्याला ऑप्शन नाही ना. नाही यावर्षी पाऊस पडला, नाही पिकाचा भाव आला तरी तुम्हाला पुढच्या वर्षी पीक काढावं लागतं. तसं सिनेमा करताना तुम्हाला ते तसा लाँग टर्म प्लॅन करूनच त्याच्यामध्ये उतरायला पाहिजे असं मला वाटतं. एक सिनेमा केला, तो चालला नाही आणि मग सिनेमा क्षेत्राला नावं ठेवत आपण मग गेलो आणि मग जाऊ दे हे सगळी इंडस्ट्रीज वाईट आहे असं म्हणण्यात काही पॉईंट नाही. तुम्हाला ते दरवर्षी निदान दर 2 वर्षांनी एक असा सिनेमा निर्मितीचा तुम्हाला अनुभव घ्यावा लागतो. त्यामुळे कधी एखादा सिनेमा तुमचा काहीतरी ब्रेक इव्हन करेल, एखादा तुम्हाला काहीच्या काही कोटी रुपये देऊन जाईल, काही सिनेमा तुम्हाला कदाचित पूर्ण लॉस होईल. पण हे तुम्हाला त्याचं ॲव्हरेज आउट करत गणित बांधावं लागतं. सो मला असं वाटतं की आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यातून तयार होणारी जी IP आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, तर त्याची व्हॅल्यू खूप जास्त असते. जे मला वाटतं की त्याचं महत्त्वच बऱ्यापैकी मराठी निर्मात्यांना, हे जे नवीन आहेत त्यांना माहिती नाही आहे की त्याची व्हॅल्यू भविष्यात जाऊन काय असणार आहे. आपण जी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी तयार करतो तर त्याला खरं तर जास्तीत जास्त या जगामध्ये डिमांड आहे, जे शिकवलं जात नाही, जे लोकांना माहिती नसतं. सो ती IP क्रिएट करणं वर्षांवर ओव्हर द पिरियड ऑफ टाईम हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. जेणेकरून ती निर्मिती जी आहे त्याच्यामधनं आपल्याला जास्तीत जास्त आपला जो काही रिटर्न्स एक्सपेक्टेड आहेत ते त्यातून मिळू शकतात. पण मग आत्ता तुमचा जर तुम्ही आता अनुभव म्हणाला तर तुमचा आता 40 सिनेमांचा अनुभव आहे याच्यामध्ये. 40 सिनेमांना जेव्हा आपण निर्मिती क्षेत्र म्हणजे निर्माता म्हणून काम करत असतो तेव्हा कुठेतरी असं लॉस प्रॉफिट हे गणित असणारच. पण तिथे तुम्ही कुठेच थांबला नाहीत. म्हणजे पहिल्या 2 सिनेमानंतर तिसरा सिनेमा कुठेतरी लो बजेटमध्ये गेलेला आहे किंवा आता त्याच्यातून प्रॉफिट नाही आहे असं असताना सुद्धा तुम्ही पुढचे 37 सिनेमे केलेले आहेत. तर हे कशा पद्धतीने तुम्ही हँडल केलेलं आहे? कारण एवढे 40 सिनेमांची निर्मिती करणं खरंच जोक नाही. कारण आपल्याकडे एक दोन सिनेमे करून लोक थांबतात की झाली आमची हौस फिटली आता निर्मिती क्षेत्रातली सगळी, चला आता आपण आपल्या कामाला लागूयात. आणि तुम्ही तिथे न थांबता पुढे 40 सिनेमे केलेत आणि अजून चालू आहे तुमचं ते काम. हां, खरं तर मला दुसरं काही करता येत नाही त्याच्यामुळे पण असेल कदाचित. पण 40 म्हणजे मी 40 सिनेमा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आणि प्रोड्युसर असं म्हणून केलेत. सो म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी 20-22 सिनेमा मी प्रोड्युसर म्हणूनही केलेत, को प्रोड्युसर म्हणून केलेत आणि काही सिनेमा मी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून केलेत. सो माझ्या पहिल्याच सिनेमामध्ये मला इतका लॉस झाला होता
की म्हणजे मला वळूमध्ये नाही गच्चीमध्ये जो मी गच्चीमध्ये, प्रोड्यूस अच्छा. केला होता. वळू तर वळू खूपच, तर hit त्याच्यामुळे झालं, तर हां. वळून नाही बघितलं मागे असं वळून नाही बघितलं, वा वा त्यामुळे ते वळूमुळे तर खरं तर सुरुवात झाली आणि ती खूप चांगली झाली देवाच्या दयेने. पण गच्ची जो सिनेमा मी केला होता त्या सिनेमामध्ये मला एकही रुपया नाही मिळाला, म्हणजे सगळे पैसे माझे गेले. पण हे जसं मगाशी म्हटलं की हे होईल का, तर होईल असं वाटलंही होतं की कदाचित आपल्याला नाही पैसे मिळणार, थोडे तरी मिळतील, काहीच नाही मिळणार, असं काही गणितं करून आम्ही ते सिनेमा बांधला होता. खूप कमी पैशांमध्ये सिनेमा केला होता, पण तेही पैसे नाही आले. पण मग नंतर तेच इतका डाऊन होतो मी तेव्हा, आणि सुधाकरनी मला त्याच्यामध्ये एक गोष्ट ऐकवली, सुधाकर रेड्डीनं, नाळची. सो ती गोष्ट ऐकल्यानंतर मला असं वाटलं की अरे फारच कमाल गोष्ट लिहिली आहे आणि ही फिल्म करायला पाहिजे. सुधाकरचं आणि माझं ठरलं की आपण दोघं मिळून फिल्म करू. सो ती फिल्म करायला कशी जुळवायचं, काय करायचं म्हणलं, मग आपण कुठून तरी घेऊ पैसे आणि काहीतरी करू आणि ही फिल्म आपण करूयात. मग प्रोसेसमध्ये नागराज इन्व्हॉल्व झाला, मग तो आला, त्यांनी डायलॉग्स लिहिले, त्यांनी काम केलं वगैरे वगैरे झालं आणि ती फिल्म केली. ती फिल्म करेपर्यंत, पूर्ण होईपर्यंत खूप कमी पैशांमध्ये फिल्म केली आम्ही, नाही ऑलमोस्ट नो बजेटमध्ये फिल्म केली आम्ही ती. आणि तोपर्यंत आम्हाला काही माहीत नव्हतं, पण नागराजमुळे ती फिल्म झीनं घेतली स्टुडिओनी तेव्हा, आणि त्याचे ज्या लेवलला ती हिट झाली, तर ते सगळं म्हणजे गच्ची काय म्हणजे टेरेस भरून निघेल एवढं सगळं त्याच्यामध्ये आम्हाला मिळालं. सो सुदैवाने ते त्याच्यातून अजून एक बळ मिळालं. मग असं करता करता तो एक कॉन्फिडन्स आला की याच्यामध्ये जर तुमचं कन्व्हिक्शन असेल आणि जर योग्य माणसांबरोबर, जसं म्हटलं की नागराज एक योग्य माणूस, मग झी, ही जी माणसं जर जशी तुम्हाला जोडता आली ना, तर त्याच्यातून तुम्हाला ॲटपार तरी जाता येऊ शकेल असा कॉन्फिडन्स मला आला. आणि मग मी करत राहिलो, तरी पडतोय, आपटतोय, उभं राहायचा प्रयत्न करतोय. पण मग जेव्हा लॉस होतं तेव्हा गणित कशा पद्धतीने असतं? काहीच गणित नसतं. लॉस असतो तेव्हा लॉस असतो तेव्हा लॉस असतो. त्याला मी जसं म्हटलं, त्याला तुम्ही करू शकत नाही. तुम्हाला परत त्याच्यातून उभं राहावंच लागतं. आणि मी जसं म्हटलं की ओव्हर द पिरियड ऑफ टाईम याची जी IP आहे, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी जी माझ्याकडे आहे, त्याचा पुढे जाऊन काहीतरी कुठल्याही इक्विटी म्हणून मी ज्याचा हे करेन, सेल करेन, किंवा पुढे जाऊन काही कोणाला टेक ओव्हर करायला माझी कंपनी असेल, IP असेल, तर त्यासाठी मला त्याचा फायदा होऊ शकतो. सो तशी मी ती इन्व्हेस्टमेंट म्हणून समजतो आणि एक लर्निंग म्हणून पुढच्या सिनेमाला त्या चुका करत नाही. तेच आहे की मला तर वाटतं प्रत्येक मूवी करणं, प्रत्येक कलाकारासाठी म्हणा, दिग्दर्शकासाठी म्हणा, प्रत्येकासाठीच लर्निंग प्रोसेसच असेल. सर आता यातून थोडंसं म्हणजे आता मला त्याचं मूवीच्या फ्लॅशबॅकमध्ये जायचं आहे की अशी कोणती गोष्ट होती की ज्याच्यामुळे तुम्हाला वाटलं की यार आता बँकिंग क्षेत्र खूप झालं आणि आता निर्मिती क्षेत्रामध्ये आपण जावं, म्हणजे आपण म्हणतो ना एक गोष्ट असते ज्याच्यामुळे तुम्हाला कलाटणी मिळते, एक टर्निंग पॉईंट. तुमचा तो टर्निंग पॉईंट कोणता होता? की 9 to 5 नको असा कुठला होता? 9 to 5 नकोच होतं. ते आपण मध्यमवर्गीय कुटुंबात वाढल्यामुळे आणि आता एवढं शिकलायस तर कुठे ह्याच्यामध्ये जातोस, हे कुठले भिकेचे डोहाळे वगैरे, हे जे सगळं घरातून ऐकायला मिळतं, हे स्पेसिफिक शब्द ऐकायला मिळतात, लष्कराच्या भाकऱ्या वगैरे, हे जे आहेत तर ते सगळं ऐकतच नोकरी करत होतो. नाही, असे माझे आई बाबा फारच गोड माणसं आहेत. त्यांनी मला असं कधीच त्रास नाही दिला, असं मला जे पाहिजे ते करू दिलं. पण तरी म्हणजे तेव्हा अशा पद्धतीने विचारही नव्हता की सिनेमा करीन किंवा काय करेन. मी जेव्हा MBA करत होतो तेव्हा पिंपरी चिंचवड नाट्यगृह जे होतं ना, रामकृष्ण मोरे नाट्यगृह, तेव्हा त्याचं ते नावही रामकृष्ण मोरे नव्हतं, पिंपरी चिंचवड नाट्यगृह असं होतं. तेव्हा तिथे नाटकांचे प्रयोग मी लावायचो, मॅनेजमेंट करायचो, मी खिडकीवर तिकीट विकायला बसायचो मी. सो तेव्हा ते पण मी तेव्हापासून सुरुवात केली होती. आणि तेव्हा तिथे नाटकांचे प्रयोग व्हायचे नाहीत फार, पुण्यामध्ये खूप व्हायचे, पिंपरी चिंचवडला व्हायचे नाहीत. सो मी निर्मात्यांच्या मागे लागून की तिथे एक प्रयोग करतात ते इकडे पण एक करा, मी तुम्हाला फिक्स काही 100-200 लोकांची तिकीट देतो, मग स्वस्त नाट्य योजना वगैरे, असं सगळं करून मी काही ना काहीतरी धडपडत होतो. पण ते करत असताना MBA केलं, मग नोकरी लागली. तर तेव्हा असं घरच्यांकडनं पण होतं की आता छान नोकरी, कुठं ते नाटकाचे तिकीट विकत बसतोस तिकडे, हे करत असतो, जरा नोकरी करा, असं म्हणून मी नोकरी करायला लागलो. पण मला ते त्याच्यामध्ये अजिबातच इंटरेस्ट नव्हता. 9 ते 5 करणं हा माझा पिंडच नव्हता. हे जसं मगाशी म्हणलं की उमेशला हे माहिती होतं, तो माझा भाऊ असल्यामुळे. आणि तेव्हा त्यांनी मला जर सांगितलं नसतं तर कदाचित मी एकतर नाटकाच्या तिकीट विंडोमध्येच बसलो असतो, किंवा मी कुठल्या तरी बँकेमध्ये आज असं काहीतरी मॅनेजर असतो. आणि ह्या
हा अनुभव झाला नसता. तर उमेशमुळे खरं ती कलाटणी मिळाली आणि त्यांनी ज्या पद्धतीचा तो मेकर आहे, मला वाटतं की खूप कमी मेकर आहेत आपल्याकडे भारतामध्ये. त्याच्यामधला तो एक आहे की ज्याला सिनेमा ज्या पद्धतीने कळतो तो मला वाटत नाही खूप कमी जणांना कळतो. तर त्याच्याबरोबर जर असं काही आयुष्यभर सिनेमा करायला मिळणार असेल तर का नाही. सो बरोबर. तीच खरं तर माझ्या दृष्टीनं सगळ्यात मोठी पर्वणी होती. विचारही नाही केला, दुसऱ्या महिन्याला रिझाईन केलं आणि त्याच्याबरोबर आलो. ते अजूनही आहे. अरे म्हणजे दुसऱ्या महिन्यात झालं म्हणजे संपलं. नोकरी सोडली. म्हणजे सगळ्यांना वाटतं की एखाद्याचा प्रवास किती असा अवघड असेल काय असेल, तर मला वाटतं की रिझाईन करणे फार अवघड गोष्ट असते की आपल्या हातात दुसरं काही नसताना आणि दुसऱ्या महिन्यात तुम्ही रिझाईन करून निघालात म्हणजे नव्हतं कळत खरं तर मला तेवढं त्याच्यातनं. मला वाटतं सर रिस्क तेव्हापासूनच घेतली तुम्ही ती आजपर्यंत रिस्क अजूनही चालू ते आहे. चालूच आहे. ती प्रत्येक क्षेत्रामध्ये रिस्क असते, पण तेव्हा तुम्ही ती प्रूव्ह केली की हा आता ही हा मला असं वाटलंच नाही. मला इतका विश्वास उमेशवर आणि याचा होता की नाही होणार आपलं काही वाईट. का होईल, आपण म्हणजे त्याच्याबरोबर करू, काय ना काहीतरी काम करू, मिळेल आपल्याला काहीतरी छान असं होतं. आणि या क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी करू असं मॅनेजमेंट, मी कार्यकर्ता होतो एक, म्हणजे गणपती मंडळाचा एक कार्यकर्ता असतो ना, तसा मी एक कार्यकर्ता होतो. नाहीतर मी नगरसेवक वगैरे तर नक्की झालो असतो. अरे बापरे. तुम्हाला राजकारणात politics मध्ये इंटरेस्ट हा म्हणजे या लेवलचा मी कार्यकर्ता, काहीतरी मॅनेज करायचं, कुठले तरी फेस्टिवल्स करायचे वगैरे, असं माझं खूप एक ते नेचर असल्यामुळे मला असं वाटतं की मी निदान काही ना काहीतरी पाठीमागे उमेशच्या मागे मागे राहून मी काही ना काहीतरी करीन, असं मला एक खूप विश्वास होता. त्यामुळे मी ते सोडलं आणि आलो. सर तुम्हाला कधी असं वाटतं का की आपण एखादा असं असतो लार्जर दॅन लाईफ मूव्ही करावा वगैरे, असं काही तुमच्या डोक्यात आहे का? मी कुठला तरी मूव्ही करावा आणि तो लार्जर दॅन लाईफ व्हावा असं मला वाटतं. वा हे चालेल. म्हणजे लार्जर दॅन लाईफ करावा म्हणून कसं विचार नाही करत, पण एखादी गोष्ट जसं मी म्हटलं की माझ्यासाठी वळू काय, देऊळ काय, हे नाळ, हे खूप माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. माझ्यासाठी लार्जर दॅन लाईफच आहे. माझ्यासारख्या माणसाला अशा पद्धतीचे सिनेमे करायला मिळणं आणि ते अशा पद्धतीने रिसीव्ह होणं हे खूप मोठी गोष्ट आहे. सो ते लार्जर दॅन लाईफ माझ्या बाबतीत ऑलरेडी घडलं आहे आणि अजूनही अशाच पद्धतीने साध्या साध्या आपल्याला जवळच्या वाटणाऱ्या आवडणाऱ्या गोष्टी करताना त्या लार्जर दॅन लाईफ होतील ह्याच्यावर माझा विश्वास आहे. सर आत्ता हे जे चित्रपट केलेले आहेत त्याच्यापैकी असा कुठला चित्रपट होता जो तुम्हाला वाटलं की नाही याच्यामध्ये जरा डेंजर झोनमध्ये हा जाऊ शकतो पण तो एकदमच हिट ठरला, आणि असा कुठला वाटला होता का की नाही यार हा एकदमच हिट ठरणार आहे पण तो त्याच्यापेक्षा तुमच्या अपेक्षेपेक्षा तो जरा कमी होता, असा कुठला झालाय का? डेंजर म्हणण्यापेक्षा जसं मगाशी तुला म्हणलं ना की नाळबद्दल किंवा देऊळबद्दल एवढं म्हणजे कन्व्हिक्शन होतं, पण व्यावसायिकदृष्ट्या पण त्याचं एवढं काय होईल असं वाटलं नव्हतं. म्हणजे तेव्हा असं वाटत होतं की सिनेमा तर उत्तमच होणार आहे, पण व्यावसायिक यश कितपत मिळेल त्या वेळेला थोडंसं जरा धास्ती होती. पण त्या सिनेमाच्या बाबतीत असं झालं की खूप चांगला तो रिसीव्ह केला गेला. नॅशनल अवॉर्ड, बेस्ट इंडियन फिल्मचं नॅशनल अवॉर्ड मिळालं. आणि नाळाच्या वेळेला मात्र अजिबातच हे प्रेडिट केलं नव्हतं की अशा पद्धतीचा रिस्पॉन्स मिळेल, कारण ती कन्व्हेन्शनल कमर्शियल फिल्म नाही आहे. म्हणजे ज्या पद्धतीचे सिनेमे होतात आणि ज्या पद्धतीने लोकांनी त्या लहान मुलावर प्रेम केलं, सुधाकरच्या त्या सगळ्या कॅमेरा वर्कवर प्रेम केलं, ते खूपच म्हणजे ओव्हरवेल्मिंग होतं. त्यामुळे ते अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी. आणि आत्ताचं रिसेंट उदाहरण म्हणजे मला असं वाटलं होतं की जो आत्ता सिनेमा केला असंभव, तो खूपच अपेक्षा आम्हाला त्या सिनेमाकडनं होत्या. कारण असं वाटलं होतं की आपण एक खूप चांगली फिल्म केली आहे, म्हणजे आणि तसं पावती पण मिळत होती लोकांकडनं की खरंच खूप चांगली फिल्म आहे. पण दुर्दैवाने ती नाही चालली आणि त्याची कारणं अजूनही कळत नाही आहेत. म्हणजे कितीही विचार केला तरी कळत नाहीत. त्याचं अप्रतिम ॲक्टर्स, स्टोरी, म्हणजे आता परत मी म्हटलं की आपल्याला चांगलं वाटतं पण तरी लोकांकडनं पावती मिळाली होती. टेक्निकली फिल्म चांगली झाली. तशा पद्धतीची फिल्म त्या बऱ्याच काळ नव्हती सुद्धा मराठीमध्ये आलेली. आम्हाला आजूबाजूला पण कुठलीही फिल्म कॉम्पिटिशनमध्ये नव्हती. काळ चांगला होता दिवाळीनंतरचा. असं असताना तो सिनेमा का नाही चालला हे खरं तर अजून उलगडलेलं कोड आहे. खरं तर प्रेक्षक म्हणून मला सुद्धा हा प्रश्न पडतो, कारण मला स्वतःला असंभव आवडला. म्हणजे आत्ता आपण बोलतोय म्हणून अजिबात सांगणार नाही, पण असं बघताना प्रत्येक वेळी सस्पेन्स ते खेळून ठेवणं, आता पुढे काय होणार, आणि मराठीतल्या सगळ्या विषयांपेक्षा ना काहीतरी वेगळा विषय त्याच्यामध्ये हँडल केला. म्हणजे त्यामुळे वाटलं होतं की यार हा ना सुपरहिट ठरणार आहे. म्हणजे ते सगळंच छान वाटलं होतं. जेव्हा आम्ही थिएटरमध्ये बघितलं आम्हाला छान वाटलं, आम्ही OTTवर आला आम्ही परत बघितला, तो इतका चांगला सिनेमा आहे. त्यामुळे आम्हाला जेव्हा असं कोणी म्हणालं ना नाही असंभव, म्हटलं नाही आम्हाला खूप आवडला. म्हणजे आम्हाला खूप आवडला असंभव, स्टोरी आवडली. आणि कारण तुम्ही म्हणता तसं आम्ही त्याची कारणं, प्रेक्षक म्हणून आम्ही त्याची कारणं शोधतोय की का
एवढा चांगला सिनेमा का? खरंच म्हणजे काही काही गोष्टी खरंच कळत नाहीत आणि त्या नाही कळत आहे त्याच्यामध्येच खरं तर चांगली गोष्ट आहे. म्हणून तर नवीन करायला काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपण प्रयत्न करत राहतो. नाहीतर मग ते जसं म्हटलं ना की फॅक्टरीतलं प्रॉडक्ट असल्यासारखं होईल सिनेमे तयार करणं. सो मोनोटोनस होऊन जाईल की ही गणितं. त्यामुळे त्याची जी अनसर्टन्टी आहे त्याचीच खरं तर जास्त मजा आहे. पण त्याच्यातून काही कोटी रुपयाचं नुकसान होतं ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. आणि त्यांनी खूप त्रास होतो. माणसं तुटतात, दुखावली जातात पासून आर्थिक नुकसान, कौटुंबिक त्याच्यामध्ये डिस्टर्ब सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे बरंच काय 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 त्याच्यामध्ये पणाला लागलेलं असतं. आत्ता बोलायला सोपं वाटतंय पण त्याच्यानंतरचा काळ खूप टफ असतो. आणि आत्ता दुर्दैवाने म्हणजे सिनेमा चाललाच नाही असं नाही म्हणणार मी, पण ज्या पद्धतीने चालायला पाहिजे तसा नाही चालला. सो त्याचं खूप वाईट वाटतं. पण सर असं कधी झालंय का, म्हणजे असं मला वाटतं बहुतांशी तुम्ही हा अनुभव घेतला असेल की तुम्ही बघताय आणि सगळ्या ठिकाणी सोल्ड आउट दिसतंय, तर ते जेव्हा तुम्ही बघता तो तुमचा अनुभव कसा असतो की बघता अरे पण आजचा पण शो सोल्ड आउट आहे, उद्याचा पण दिसतोय, हे बघता तेव्हा तुमचा अनुभव काय असतो? की एक्सप्रेशन्स मला ते बघायला आवडते. माझ्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन सतत यावं त्यासाठी मी खूप प्रयत्न करत असतो. पण मला आत्ताच म्हणजे बिनलग्नाची गोष्टच्या वेळेला मी जसं म्हटलं ना की आम्ही खूप कमी पैशांमध्ये ती फिल्म केली होती आणि ती फिल्म जेव्हा रिलीज केली तेव्हा त्याच दिवशी दशावतार रिलीज झाला. त्याच दिवशी आरपार 3 सिनेमे आणि तेही एकाच दिवशी. त्याच्यावरनं खूप टीका झाली. बरंच काय काय म्हणजे या समाज माध्यमांनी खूप आम्हाला टार्गेट केलं. एकाच दिवशी 3 सिनेमे कसे वगैरे वगैरे. तो वेगळा विषय. पण तसं असतानाही तिन्ही सिनेमे बऱ्यापैकी चालले. म्हणजे त्यात मला जो अपेक्षित होता बिनलग्नाची गोष्ट त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगला चालला तो सिनेमा या कॉम्पिटिशनमध्ये. तर ते बघताना जे मला म्हणजे मी नाचलो आहे जेव्हा तो सिनेमा ट्रेंडिंगमध्ये वगैरे दिसतो ना बुक माय शोवर आणि शो सोल्ड आउट फुल होत आहेत, आपल्याला मेसेजेस येत आहेत. सांगू शकत नाही मी तुला तो आनंद शब्दात. फारच OTT-वर गेल्यावर तेवढाच ट्रेंडिंग आहे. OTT-वर पण ट्रेंडिंग आहे ते. तो सिनेमा खरंच म्हणजे खूप छान. आदित्यचा मला आवडता सिनेमा आहे माझा तो. आणि उमेश प्रिया अर्थातच ते सगळं महाराष्ट्राचे लाडकी लोक असल्यामुळे OTT-वरही त्याला तेवढाच हे मिळणार होताच. सो आम्हाला OTT-वरही खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि थिएटरलाही चांगला रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे ते तुम्हाला असं की प्रत्येक वेळी ते मला वाटतं की ते एक्सप्रेशन्स यायला पाहिजे तुमचे सोल्ड आउटचे आणि हा चला हा पण चांगला आहे, पुढचा पण चांगला आहे, हे असे सतत असले पाहिजे. गरजेचं आहे. सर जेव्हा आपण भारतात एखादा सिनेमा निर्मिती करतोय आणि भारताबाहेर करतोय तेव्हा काय काय प्रॉब्लेम्स येतात आणि कुठले त्याचे प्लस पॉईंट पण आहेत? भारतात जेव्हा आपण सिनेमा करतो तेव्हा प्रॉब्लेम्स म्हणजे आपल्याकडची जी सिस्टीम आहे तर ती इतकी म्हणजे सिनेमासारखीच अनप्रेडिक्टेबल आहे की तुम्हाला कुठल्याही क्षणी काहीही जरी तुमच्याकडे लिखापडी जरी झाली असेल, ॲग्रीमेंट जरी असेल तरी तुम्हाला ते लोकेशन मिळेलच, त्या वेळासाठी मिळेलच, त्या ज्या टर्म्स कंडिशनमध्ये त्यांनी सांगितलं तसं मिळेल असं काही नाही. कधीही बदल होऊ शकतात. आपल्याकडे कलाकारांना पण कधीही कुठल्याही क्षणी वेगळी कामं येऊ शकतात, ते तिकडे नवीन काहीतरी काम घेऊ शकतात. इतकी अनसर्टन्टी आहे की ते चॅलेंजेस खूप असतात. आणि आपल्याकडे चांगलं हे असं आहे की आपल्याकडे खूप मॅनपॉवर आहे, आपल्याकडे सपोर्ट सिस्टीम खूप आहे. त्यामुळे आपल्या सेटवर कमीत कमी 80-100 लोक असतात आणि त्याच्यातून असं होतं की एक केओसच तयार होतो खूप जास्त. सो गरजेची नसतात खरं तर एवढी माणसं. पण एक आपलं आता एक सिनेमा क्षेत्र हे जरा खरंच असं एक दिखावा पण त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो. त्याच्यामुळे माणसं जेवढी जास्त, जेवढं युनिट मोठं तेवढा तो सिनेमा जास्त महत्त्वाचा मोठा असा एक जो समज निर्माण झाला आहे. त्यांनी आपल्याकडे खूप अननेसेसरी खर्च पण खूप होतात, माणसं पण खूप येतात आणि त्यांनी एक केओस तयार होतो. सो हा खूप मला असं वाटतं की आपल्याकडचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे सिनेमा करताना. पण त्याच्याबरोबरीने सपोर्ट सिस्टीम खूप जास्त आपल्याकडे स्ट्रॉंग असते. हे नाही गोष्ट वर झाली तर ती ऑप्शन्स असतात. परदेशामध्ये अशा पद्धतीचं काही नसतं. परदेशामध्ये आपल्याला इतकं तयार होऊन जावं लागतं की तुम्हाला खूप कमी चान्स असतो फेल व्हायचा शूटिंगच्या दरम्यान. म्हणजे तुम्हाला आणि तसं तिथे होऊही शकत नाही कारण ती लोकं इतकी शब्दाला पक्की आणि सगळ्या गोष्टी ईमेलवर रिटर्न ह्या सगळ्या ठरलेल्या असतात. म्हणजे मी जास्त UK-मध्ये काम केलेलं आहे. तर UK-मध्ये तर तुम्हाला ड्रॉइंग्स द्यावे लागतात की तुमचा पब्लिक प्लेसेसमध्ये की तुमचा कॅमेरा कुठे असणार आहे, तुमचा ॲक्टर कुठे बसणार आहे,
तो कुठून कुठपर्यंत एवढं ट्रॅव्हल detail करणार तर आहे सांगा. एवढं तुम्हाला किंवा त्यांचे जे फोटोज असतात त्याच्यावर गुगल मॅप्स आणि फोटोवर तुम्हाला ते ड्रॉ करून द्यावं लागतं की तुम्हा ट्रॅक अँड ट्रॉली लावणार असाल तर तुम्ही कुठपर्यंत लावणार आहात, त्या कुठल्या भागापर्यंत जाणार आहे, तुमचा बरं. स्टेडी कॅम आहे का काय आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला तिथे लिहून द्यावी लागते. आणि ती जर नसेल त्याच्यावर तुम्ही जर ते रूल ब्रेक केला तर तुम्हाला काही 100 पाऊंडमध्ये दंड भरावा लागतो. सो त्या गोष्टी इतक्या मेटिक्युलसली पाळल्या जातात ना तिकडे. सो खूप डिसिप्लिन काम होतं आणि परदेशात असल्यामुळे इतकं आपल्याला ते सगळं महाग असल्यामुळे आपल्याला खूप माणसं नेता येत नाहीत. एक माणूस 2-2, 3-3 जणांचं काम करतो. सो त्यामुळे पण असं होतं की खूप पटकन गोष्टी होतात, म्हणजे कामं खूप फास्ट होतात आणि खूप कमी वेळामध्ये खूप कमी पैशांमध्ये चांगला सिनेमा तयार होतो. हे भारताबाहेर भारताबाहेरचा. आणि भारतामध्ये मात्र आपला थोडासा हां, आपला chaos होतो. चलता एक ॲटिट्यूड आपल्याकडे फार असतो ना. पण मग सर So याचे तो- काही अनुभव आलेले आहेत का आतापर्यंत तुमचे एवढे चित्रपट झालेत तर, किंवा एखाद्या चित्रपटाबद्दल स्पेसिफिक काही अनुभव आहे का? म्हणजे आता जसं देऊळचं उदाहरण द्यायचं झालं तर देऊळ सिनेमाच्या वेळेला आम्हाला छोटा त्या झाडामध्ये दत्त दिसण्यापासून त्याचा प्रवास, छोटं देऊळ ते मोठं देवस्थान या पद्धतीचा त्याचा प्रवास आम्हाला दाखवायचा होता. पण ज्या पद्धतीने सगळं आर्ट डिरेक्शन आणि या सगळ्या कामामध्ये इतकं ते किओटिक होत होतं की आम्हाला तो प्रवास दाखवताच नाही आला. मग आम्हाला दत्त त्या झाडामध्ये दिसले, त्याच्यानंतर कट टू इंटरवलला मोठं देऊळच झालं. सो ही प्रोसेस आम्हाला दाखवताच आली नाही का, तर ह्या एक्झिक्युशनमध्ये बऱ्याचशा गोष्टी होत्या त्या जमून नाही आल्या. सो का, जसं म्हणलं की खूप माणसं, खूप काही काही आलं की त्याच्यामध्ये तयार होणारे जे काही गोंधळ आहेत, जे घोळ आहेत, जे कदाचित आम्हाला नसतील हँडल करता आले. मी असं नाही म्हणत की सगळ्यांनाच ते येत नाहीत, पण आम्हाला नसतील हँडल करता आले. सो ते झाले नाहीत आणि त्याच्यामुळे आम्हाला ते डायरेक्ट देवस्थानच तयार झालं आणि पुढचा सिनेमा तिथून आम्हाला चालू करावा लागला. सो काही लोकांना त्याच्यामध्ये खरं तर ते लक्षात आलं नसेल किंवा त्यांना ते वाटलं नसेल, पण लिहिताना असं होतं की ते त्याचं हळूहळू त्याचं देवस्थान झालं. एकदमच कसं रातोरात नाही होत ना, तर ती प्रोसेस होती, ती आम्ही नाही दाखवू शकलो बजेट कन्स्ट्रेंटमुळे आणि त्या सगळ्या त्या प्रोसेस ह्याच्यामध्ये आम्हाला नाही करता आली. पण हा इथे असलेला एक अनुभव. आणि तिकडचा अनुभव म्हणजे UK इतकं जसं मी तुला म्हटलं की इतकं प्लॅन्ड गोष्टी होतात की एक छोटा किस्सा असा की आम्ही ट्रफाल्गर स्क्वेअर नावाचा तिथे लंडनमध्ये एक खूप टुरिस्टिक मोठं प्लेस आहे. सो त्याच्या इथे नॅशनल आर्ट लायब्ररी आहे. मध्ये ते एक सर्कल आहे जिथे ते सिंह वगैरे असे कारंजे बिरंजे आहेत आणि पुढे अजून एक छोटासा पॅच आहे जिथे बरेच टुरिस्ट येऊन तिथे फोटो बिटो काढत असतात. तर तुम्हाला तिथे शूटिंग जर करायचं असेल तर हे नॅशनल लायब्ररीच्या इथे तुम्हाला 150 पाऊंड पर डे, तुम्ही 12 तास शूटिंग करा, 150 पाऊंड तुम्हाला त्याचं भाडं आहे. इकडचा जो पॅच तुला सांगितलं समोरचं जिथे टुरिस्ट असतात तिथे 200 पाऊंड पर डे तुम्हाला आहे चार्जेस आहेत. पण मधला जो पॅच आहे जिथे कारंजे आणि सिंह आहे तिथे साधारण 500 पाऊंड पर आवर आहे. अरे बापरे, असा त्यांचा रेट आहे. त्यामुळे तुम्हाला परमिशन इथे मराठी सिनेमा असल्यामुळे 150 पाऊंड आणि 200 पाऊंड त्याच्या पलीकडे आपण जाऊच शकत नाही. 500 पाऊंड पर आवर वगैरे शक्यच नाही आहे. सो आम्ही त्या 2 परमिशन काढल्या होत्या. सो आम्हाला इथे आणि इथेच शूट करायला आलं होतं. आता इथलं शूट आमचं झाल्यानंतर आम्हाला जेव्हा इकडे जायचं होतं तर त्या आमच्या प्रोडक्शन जो माझा असिस्टंट होता त्यानं ह्या कॅमेराच्या माणसाला सांगितलं नाही की आपल्याला मध्ये जायला अलाउड नाही आहे. तर त्याला फक्त कॅमेरा इकडनं तिकडे घेऊन जायचा होता. तर खरं तर तो तिकडनं असा जायला पाहिजे होता नाही, पण त्याने तो मधनं फक्त कॅमेरा खांद्यावर घेऊन गेला, तो कॅमेराचा अटेंडंट. तर तेवढं फक्त घेऊन जरी गेला ना तरी आम्हाला त्यांनी एका तासाचे 500 पाऊंड रुपये लावले. कारण तुम्ही तिथे कॅमेरा न्यायचा नाही तुमच्या क्रोनी, हा तुम्हाला नियम, तुम्ही त्याच्यावर सही केली. त्यांनी CCTVमध्ये बघितलं. दुसऱ्या तासाला तिथे ते आले की त्यांनी आम्हाला दाखवलं, तुम्हाला आम्ही सांगितलं होतं की तुमचं फक्त इथे कॅमेरा असेल आणि इथे असेल, इथे का गेला? आणि म्हटलं नाही, आम्ही फक्त घेऊन चाललो होतं. नाही, पण तुम्हाला अलाउडच नव्हतं. 500 पाऊंड भरा नाही तर शूटिंग थांबवा. नाही, ह्या पद्धतीने तिकडे काम होतं. सो ते करताना मला असं वाटतं की ती प्रोसेस जर आपल्याकडे आणली तर आपल्याकडे कामच होणार नाही. आपण राऊंड अबाउट घेतलं तर ठीक आहे, नाही राऊंड अबाउट घेतलं तर मग तुम्हाला यू हॅव टू पे 500 पाऊंड्स. 500 पाऊंड्स ह्यूज अमाऊंट. सो त्याच्यामध्ये बरंच काय काय होऊ शकतं. एक डिपार्टमेंट होतं आपल्या. सो तसं ते इतकं गमतीशीर अनुभव आहेत त्या सगळ्या परदेशातल्या शूटिंगचे.
आणि अजून या क्षेत्रात असं कुठले लिमिटेशन्स आहेत असं तुम्हाला वाटतं? लिमिटेशन्स म्हणजे जसं मी म्हणलं ना की खूप प्रोफेशनली प्रोड्युसर म्हणून बघायला पाहिजे ह्याच्याकडे. आणि आता एवढी आपली लोकसंख्या आहे महाराष्ट्राची, त्यातले दुर्दैवाने 2% लोकंसुद्धा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघत नाहीत. सो तो सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघण्यासाठीचे प्रयत्न प्रोड्युसरने पण करायला पाहिजेत. म्हणजे प्रोड्युसर जेव्हा सिनेमा करतो तेव्हा त्याच्या रिकव्हरीबद्दल जेव्हा पहिला रुपया इन्व्हेस्ट करतो तेव्हापासून प्लॅन करायला पाहिजे. तर तो नाही होत की आत्ता जेव्हा हा सिनेमा मी 3 कोटी रुपयामध्ये करणार आहे तर त्याच्या प्रमोशनसाठी आणि याच्यासाठी मी नक्की किती पैसे ठेवणार आहे, मार्केटिंगचा नक्की काय प्लॅन करणार आहे, कधी मी तो रिलीज करणार आहे, कुणाबरोबर करणार आहे, कोण त्याचा डिस्ट्रीब्युटर असणार आहे, ह्याचा काहीच विचार केला जात नाही. पैसे मी खरं टाकतोय ते कसे परत येतील ह्याचा विचार पहिला व्हायला पाहिजे. तर तो मला असं वाटतं की सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे आपल्याकडे, तो होत नाही आहे. त्याच्यावरचा अवेअरनेस करणं जास्त गरजेचं आहे. आणि मला वाटतं प्लॅनिंग, प्लॉटिंग आणि बजेट प्रत्येक गोष्टीचं एक ठराविक जे आपण ठरवतो आणि त्याच्यामध्येच खेळणं हे निर्मिती क्षेत्रातलं सगळ्यात मोठं आव्हान असावं असं तुमच्या बोलण्यावरून मला वाटतंय. सर, आता शेवटचा प्रश्न जाता जाता की या क्षेत्रातले कोणते डूज अँड डोंट्स आहेत? अरे बापरे, मी खरं तर मी डूज अँड डोंट सांगणं एवढा माझा मोठा आहे सर, 19 आणि 40 सिनेमे, खूप मोठा प्रवास आहे. मला असं कोणाला हे करा आणि ते करू नका असं सांगण्यासारखं नाही आहे. पण मी तेच अगदी काय करू नका हे तर नक्की मी सांगणार नाही. पण मला असं वाटतं की तुमचं कन्व्हिक्शन ज्या माणसांना, जी माणसं तुमच्याबरोबर येत आहेत, तुमच्याकडे येत आहेत सिनेमा करा असं सांगण्यासाठी, तर त्या गोष्टीवर आणि त्या माणसांवरचं कन्व्हिक्शन पूर्णपणे ठेवा आणि त्याचा खूप जास्त सिनेमाचा विचार करा. तो एक सेकंडरी बिझनेस म्हणून ट्रीट करू नका. त्याच्यावर लाँग टर्म म्हणून मला असं वाटतं की एक 3, 4, 5 सिनेमांचा तरी प्लॅन ठेवा. तर कुठे तुम्हाला या क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी चांगलं सबस्टॅन्शियल तुम्हाला, मला असं वाटतं की करता येऊ शकेल. आणि त्याचा फायदा कन्सिस्टंटली काम करणारे प्रोड्युसर असल्यामुळे बाकी लोकांचं पण अप्रोच बदलेल इंडस्ट्रीमधल्या आणि त्याचा फायदा ओव्हरऑल इंडस्ट्रीला होईल. त्यामुळे मला असं वाटतं की नवीन जे कोण डिरेक्टर पण किंवा कोणी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर नवीन प्रोड्युसरकडे जातात त्यांनी हे अशा पद्धतीचं कल्चर डेव्हलप करण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं. मला वाटतं सर तुमच्या बोलण्यातून ना मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज कळली ती म्हणजे प्लॅनिंग कसं आणि किती महत्त्वाचं असतं. आणि निर्मिती क्षेत्रात उतरणं हे वाटतं तितकं सोपं नाही आहे. त्याच्या मागे तुम्हाला फार मेंटली काम करावं लागतं. मी म्हणाले शेवटचा प्रश्न, पण आता मला तुमच्या बोलण्यात अजून एक प्रश्न मगाशी आठवतोय. तुम्ही म्हणालात की असंभवच्या वेळेस तुम्हाला थोडंसं दडपण आलेलं की आता कसं काय पुढे होणार. जेव्हा आर्थिक असं मेंटली प्रेशर आपल्याला येतं, हाऊ यू हँडल दॅट प्रेशर? कारण ते इतर सगळ्या प्रेशरपेक्षा खूप हायेस्ट नोटलं जातं, कारण आपण सगळे त्याच्याच मागे सध्या धावतोय. खरं तर खूप टफ आहे याच्यातून हे करता येणं. मी पण त्याच्यामधून शिकतोच आहे. मला ते जमतं आहे असं मला वाटत नाही, पण एक प्रयत्न करतो आहे. त्याच्यामध्ये मी अशा वेळेला जास्तीत जास्त माझ्या फॅमिलीबरोबर थांबतो, जे खूपच सगळ्यात माझे स्ट्रॉंग पिलर्स आहेत. तर त्यांच्याबरोबर जास्त थांबणं मला गरजेचं वाटतं. कारण त्या काळात जर मी अजून जर बाहेर जर गेलो तर मला असं वाटतं की ते मला अजून जास्त त्याच विचारांमध्ये आणि त्याच्यातून काहीतरी एक खोटा दिलासा देणाऱ्या माणसांबरोबर न राहता जे खरंच माझी माणसं आहेत त्यांच्याबरोबर राहणं मला असं वाटतं. आणि मी सध्या खूप जास्त त्याचा एक हे करतो आहे, वापर करायचा प्रयत्न करतो आहे. स्वामी भक्ती माझी पहिल्यापासून आहे, त्याच्यावर मी खूप जास्त विश्वास ठेवून आहे की मला माहिती आहे की स्वामी समर्थ मला याच्यामधनं बाहेर काढतील, याच्यावर एक माझा खूप जास्त विश्वास आहे. आणि मी ती ध्यानधारणा करायचा प्रयत्न करतो, शांत राहायचा प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त गोष्टी वाचायचा प्रयत्न करतो. म्हणजे मी त्याच्यामध्ये जर स्वतःला रमून घेतलं की बाबा एखादी अशी गोष्ट मला सुचली, अशी करता आली आणि ह्याच्यावरनं मला काहीतरी सिनेमा, नाटक किंवा असं काहीतरी करून जर त्याच्यात मला गुंतवता आलं स्वतःला आणि मग अजून त्याच्यातून मी काही आर्थिक माझं जे काही नुकसान भरून काढू शकलो तर काय करता येऊ शकेल ह्याचे विचार करत राहतो. आणि त्याच्यात जरा वेळ घालवतो त्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर पडायला.
त्या प्रोसेससाठी वेळ वेळ देता देतो. थोडक्यात. मला वाटतं ही स्वामी भक्तीच प्रत्येक गोष्टीमध्ये कामाला येते असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि ती तुमच्या पाठीशी नेहमीच असणार आहे, कारण तुम्ही एवढे चित्रपट करत आहात, एवढे जण आज त्याच्यावर म्हणजे त्यांचं कुटुंब चालतंय आपण म्हणू शकतो. त्यामुळे ती स्वामी भक्ती आणि असंख्य लोकांचे आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळणार त्याबद्दल. आणि आज आपण 40 चित्रपटांबद्दल बोलतोय, आपण लवकरात लवकर 100 चित्रपटांबद्दलही गप्पा मारूया आणि ते पण एक छान पॉडकास्ट करूयात की नितीन वैद्य सरांचा 100 चित्रपट झालेले ज्याची त्यांनी निर्मिती केली आहे. आणि सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा Thank तुमच्या you. पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी. थँक्यू. ओके, म्हणजे या पॉडकास्टमार्फत प्रेक्षकांच्या सुद्धा अनेक शंकांचं निरसन झालं असेल, अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील की निर्मिती क्षेत्रातलं कार्य कशा पद्धतीने चालतं. आता या पॉडकास्टसोबत येणारा प्रश्न की नितीन वैद्य सरांचा सगळ्यात पहिला कुठला चित्रपट होता ज्यांची त्यांनी निर्मिती केली, या प्रश्नाचं जी व्यक्ती अचूक उत्तर देईल त्यांना देणार आहोत आम्ही एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर. त्यामुळे पूर्ण पॉडकास्ट बघा आणि नक्की तुमचं हॅम्पर आमच्याकडून घेऊन जा. आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.